नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी लक्षात घ्या मोठी आनंदाची बातमी आहे। कारण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1,500 रुपये हे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज रात्री 8 वाजेपर्यंत हे पैसे येणार आहेत। कारण आज शेवटचा दिवस आहे, लक्षात घ्या शेवटचा टप्पा आज आहे। आज पैसे नाही आले तर काय करायचं आहे, उद्या पैसे येणार का, याच्याबद्दल सगळ्यात मोठी अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे। जर पैसे आले नसतील तर अर्जंट हे काम तुम्हाला करायचं आहे। आता कोणतं काम करायचं आहे, काय आहे, हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। लक्षात घ्या लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची बातमी मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। कारण आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे। कारण लाडक्या बहिणींना डिसेंबरचा जो 6वा हप्ता आहे तो आज वितरित झालेला आहे। सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झाली होती। 10 वाजता एक टप्पा गेला, 12 वाजता एक टप्पा वाटप सुरू झाला, 2 वाजता एक, आणि आता परत संध्याकाळी 8 वाजेपर्यंत या टप्प्याचं वितरण होत आहे। लक्षात घ्या इथं जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते ट्रान्झॅक्शन्स आपल्याला बँकेमध्ये जशी जशी यादी जात आहे तशी तशी ते ट्रान्झॅक्शन्स होत आहेत। कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे जे वाटप आहे, वितरण हे टप्प्याटप्प्यानं होत आहे। पहिल्या टप्प्यामध्ये जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणींना 35 लाख लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये पैसे मिळाले। दुसऱ्या टप्प्यामध्ये लगभग 80 लाख लाडक्या बहिणींना पैसे मिळाले। तिसऱ्या टप्प्यामध्ये 85 आणि आज जवळपास 70 ते 80 लाख लाडक्या बहिणींना परत एकदा वाटप हे सुरू झालेलं आहे। लक्षात घ्या, परंतु याच्यामध्ये आपण जर बघितलं 30 ते 40 लाख अजून अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या खात्यावरती अजूनही पैसे आलेले नाहीत। बरोबर, तुम्हाला याची कल्पना असेलच, भरपूर लाडक्या बहिणींना अजून सुद्धा पैसे आलेले नाहीत। कोणाकोणाला पैसे आलेले आहेत या लाडक्या बहिणींनी पैसे आलेत असे लिहावे आणि किती आलेत ते सांगावे, आणि ज्यांना पैसे नाही आले त्यांनी नाही आले असं लिहायचं आहे। तुमचा जिल्हा आणि तुमची बँक कोणती हे सुद्धा तुम्हाला तिथं सांगायचं आहे, म्हणजे आम्ही तुम्हाला त्याच्यावरती उपाय नक्कीच सांगू। लक्षात घ्या सर्व लाडक्या बहिणींना पुढे जाण्या अगोदर एकच विनंती आहे, ती म्हणजे तुम्ही चॅनल तर पाहता, व्हिडिओ तुम्हाला आवडतात सुद्धा, परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जाता। तुम्हाला माहिती आहे जशी लाडकी बहीण योजना सुरू झाली तसं आपण तुमच्या सोबत आहोत, परंतु काही लाडक्या बहिणी तिथं सबस्क्राईब करायचं विसरून जातात आणि त्यांच्यापर्यंत लवकर अपडेट जात नाही। लक्षात घ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। कारण लक्षात घ्या मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की सगळ्यात प्रथम आपण पुरावा सुद्धा देतो। लक्षात घ्या इथं मी पुरावा तुम्हाला परत एकदा दाखवत आहे। दुपारी 1 वाजता जे वितरण झालेलं आहे त्याचं स्क्रीनशॉट आपल्याकडे आहे। 1500 रुपयांचं वितरण झालेलं आहे। तुम्ही आजची तारीख सुद्धा बघू शकताय, 27 डिसेंबर 2024, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। याच्यामध्ये 1 वाजता इथं ट्रान्झॅक्शन्स झालेलं आहे आणि आपण जे फॉर्म भरले होते, ज्या लाडक्या बहिणींना आपण मदत केली होती त्या लाडक्या बहिणींना जवळपास निम्म्या लाडक्या बहिणींना आता पैसे आलेले आहेत आणि संध्याकाळी आज 8 वाजेपर्यंत सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार आहेत। लक्षात घ्या मी काही एक अर्जंट तुम्हाला एक काम सांगणार आहे, ते काम तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे। हे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर आता लाडक्या बहिणींना जे काही पैसे आहेत ते तिथं यायला सुरुवात झालेली आहे, परंतु आपण जर बघितलं 40 ते 50 लाख अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना अजूनही पैसे वाटप आलेले नाहीत किंवा त्यांच्या खात्यावरती पैसे आलेले नाहीत। याच्याकडे आपण जर बघितलं तर तुम्ही एक काम करू शकताय, तुमचं जे लाडकी बहीण योजनाचे पोर्टल जे आहे त्याच्यावरती जाऊन लॉग इन करू शकताय। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे प्रत्येकाला एक ॲप्लिकेशन ID भेटतो। तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती ही चेक करू शकताय। तुमच्या अर्जाची स्थिती बघायची तुम्हाला, जर लक्षात घ्या तुमचं जर तिथं स्टेटस हे अप्रूव्ड असेल तर काही हरकत नाही, आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील। परंतु लक्षात घ्या जर तुम्हाला अजून एकही हप्ता आलेला नसेल किंवा 1 हप्ता 2 हप्ता आलेले असतील तर तिथं काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगणार आहे। ज्यांना एकही हप्ता आलेला नाही, लक्षात घ्या ज्यांना एकही हप्ता आलेला नाही अशा लाडक्या बहिणींना 2 कामं इथं करायचे आहेत, ते म्हणजे तुमचं बँक खातं कोणतं आहे हे तुम्हाला एकदा चेक करायचं आहे। कारण बँक खातं जे आहे ते भरपूर जणांचं बंद झालेलं आहे आणि भरपूर जणांचं आधार कार्ड मॅपिंग तिथं नाही आहे, त्यामुळे तिथं प्रॉब्लेम येत आहे। काही जणांचं जे 15 ऑक्टोबरनंतर फॉर्म भरले होते त्यांचं पडताळणीमध्ये फॉर्म तिथं बाद झालेला आहे, त्यामुळं त्यांना ते पैसे येणार नाहीत। किंवा तुम्ही जुलैमध्ये जरी फॉर्म भरला असेल आणि अजून जरी एकही हप्ता आला नसेल तरी तुमचा फॉर्म हा पडताळणीमध्येच कुठेतरी अटकलेला आहे आणि त्याच्यावरती जर तुम्ही बघितलं जर तिथं जर लाडकी बहीण योजना या वेबसाईटवरती गेलात तर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती कळून जाईल। फॉर्म जर तिथं अप्रूव्ड दाखवत असेल तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही, तुम्हाला देखील 7,500 रुपये हे येतील। लक्षात घ्या 2:45 वाजता काही लाडक्या बहिणींना
7,500 रुपये हे अकाउंटला आलेले आहेत. त्यांनीसुद्धा हे काम जे मी सांगणार आहे ते काम त्यांनी लगेच केलं होतं, त्याच्यामुळं त्यांनाही आज देखील पैसे तिथं 2:45 वाजता आलेले आहेत. तर तुम्हालासुद्धा मी तेच सांगणार आहे काय करायचं आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस आपण फॉर्म भरत होतो त्यावेळेस लाडक्या बहिणींनी जे बँक अकाउंट दिलं होतं ते बँक अकाउंट बहुतेक लाडक्या बहिणींचं हे बंदच होतं. आणि लाडक्या बहिणींना पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आधार सीडिंग नावाचं काहीही आपल्याला माहीत नव्हतं. हे आता निघालं आहे. डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसे हे आपल्या सगळ्यांच्या पहिल्यांदाच पडत आहेत. त्यामुळं ही प्रोसेस बहुतेक लाडक्या बहिणींनाच काय तर सगळ्यांनाच ही माहीत नव्हती. परंतु झालं आहे असं की सरकार आता त्या DBT थ्रूच सगळ्या योजनेचे पैसे हे पाठवत असल्यामुळं भरपूर लाडक्या बहिणींना हे ज्ञात नव्हतं, हे माहीत नव्हतं आणि त्यांनी फॉर्म भरला परंतु DBT एनेबल करायचं राहूनच गेलं. त्यामुळं झालं आहे असं की सरकार हे मात्र पैसे पाठवत आहे परंतु तुमच्यापर्यंत ते पैसे पोहोचत नाहीत आणि पेमेंट जे आहे ते पेमेंट तिथं कॅन्सल होत आहे. लक्षात घ्या, तुम्हाला जर ही वाटत असेल की आपलंसुद्धा पेमेंट कॅन्सल होऊ नये तर तुम्हालासुद्धा हे काम करणं खूप गरजेचं आहे. बँकेमध्ये जाऊन तुम्हाला पहिल्यांदा आधार कार्ड सीडिंग मॅपिंग करायचं आहे. नसेल तर तुमच्या जवळचं पोस्ट खातं आहे तिथं जाऊ शकता. नसेल तर जे तुमच्या जवळचं आधार सेंटर आहे तिथंसुद्धा जाऊन तुम्ही हे करू शकता. त्यानंतर तुम्हाला एक काम करायचं आहे, ऑनलाईन पद्धतीने चेक करायचं आहे की आपलं अकाउंट आधार कार्ड हे मॅप झालं आहे का नाही. जर तुमचं बँक स्टेटमेंट्स ॲक्टिव्ह जर दाखवत असेल तर तुमचं मॅप झालेलं असेल. लक्षात घ्या, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि दुसरं म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना तिथं अजून एक गोष्ट म्हणजे गॅस संदर्भात ती की गॅस कनेक्शन अजूनही लाडक्या बहिणींच्या नावावर नाही आहे आणि हे कनेक्शन जे आहे ते पुरुषाच्या नावावर असल्या कारणामुळं लाडक्या बहिणींना तिथं गॅसचे पैसे यायला प्रॉब्लेम होत आहेत. सरकारने तिथं निर्णय घेतलेला आहे की पटकन तुम्ही जे गॅस कनेक्शन आहे ते महिलेच्या नावावर करून घ्या, अन्यथा तुम्हाला तिथं वाट पाहावी लागणार आहे. तुम्हाला जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये मग परत 1-2 महिने वाट पाहावी लागणार आहे. तर पटकन तुम्ही हे काम करून घ्या. मी जे काम सांगितलं आहे ते सुद्धा तुम्हाला लवकर करायचं आहे, नाहीतर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता हा जानेवारीत मिळू शकतो. त्यामुळं जर तुम्हाला पण वाटत असेल की याच महिन्यात आपल्याला सुद्धा हप्ता यायला पाहिजे तर तुम्हाला ते काम करणं खूप गरजेचं आहे. मी जे आता तुम्हाला सांगितलं आहे तरच तुम्हाला आज किंवा उद्यामध्ये पैसे येणार आहेत. राहिलेल्या लाडक्या बहिणींनी सर्वांनी हे काम करणं इथं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या, किंबहुना जर कुणी तुमची तक्रारसुद्धा केली असेल, जसं आदिती तटकर यांनी सांगितलं आहे की आम्ही कोणाचीही पडताळणी करणार नाही, परंतु जर कुणी तिथं स्वतःहून तक्रार आली तर आम्ही त्या लाडक्या बहिणीचा अर्ज हा बाद करू. तर असं सुद्धा तुमच्या बाबतीत होऊ शकतं. कुणी तुमची तक्रारसुद्धा केलेली असेल तर तुम्हाला मात्र पैसे तिथं येणार नाहीत. तुमचा जो फॉर्म आहे तो ॲप्रूव्ड तर दिसेल परंतु तुमच्या अकाउंटला पैसे देखील येणार नाहीत. तर असं कोणी केलेलं नसावं एवढीच इच्छा. कारण तिथं स्वतः आपण बघितलं की अर्ज पडताळणी पहिल्यांदा सरसकट होणार होती परंतु सरकार त्याच्यावर ठाम झालं की आम्ही कोणाचीही अर्ज पडताळणी करणार नाही. पण जर कोणाची तक्रार आली तर मात्र त्यांच्या अर्ज पडताळणीमध्ये काही दिसलं तर त्यांचा फॉर्म हा बाद केला जाऊन त्यांना इथून पुढचे हप्ते हे येणार नाहीत. तर सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे, ते एक महत्त्वाचं काम करावं आणि जर तुमचं सगळं व्यवस्थित असेल तर तुम्हाला आज आणि उद्यामध्ये हे पैसे येऊन जातील. सर्वप्रथम लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर किंवा चॅनल पाहत असाल तर चॅनलला पटकन आधी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुमच्यापर्यंत लवकरात लवकर अपडेट पोहोचते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.